नमस्कार मित्रांनो, मी DMD आपल्या सर्वांचा DMD कोकण लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज महाशिवरात्री, तर विविध कार्यक्रम पण आमच्या मंदिरात आत्ता चालू आहे. 8 ते 11 रुद्राभिषेक, सायंकाळी 3 ते 6 महिला हळदी कुंकू, ऊन पण लया. मी काय होतंय, हळदी कुंकू 3 ते 6 हळदी कुंकू, 6 ते 7 बानेवाडीतला भजन, 7 ते 8 आमचा भजन आणि 8 ते 9 तळे खजनवाडी आणि मधलीवाडी एकत्रित ढोलवाद्य आणि 9:30 वाजता आरती. ऊन लय लागता, मंदिरात जाऊया आता पटापट, ऊन लय लागतं. हिंदू बांधवांचो एक पवित्र सण जो अतिशय भक्तिभावाने सर्वत्र साजरो केलो जाता तो म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्री ह्यो उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होता. इंग्रजी महिन्यानुसार ह्यो उत्सव फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च महिन्यात येतात. सर्व देवांमध्ये महादेवांचे महत्त्व सर्वाधिक असून ह्यो दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरो केलो जाता. या दिवसाचे महत्त्व सांगत पुराणामध्ये अनेक कथा सांगितली जातात. ज्यावेळी समुद्रमंथन झाला त्यामध्ये सृष्टीची घडी सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली. त्यावेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर इला. त्या विषामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाक नष्ट करण्याची ताकद होती. ह्या विषाक नष्ट करण्याची क्षमता फक्त महादेवांमध्येच होती. त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष पाशन करून या ब्रह्मांडाक वाचवला नाही. परंतु ह्या विष पाशन केल्यामुळे त्यांचो कंठ निळो झालो, म्हणूनच महादेवांका निळकंठ असाही म्हटला जाता. संपूर्ण देहाचो दाह होत होतो. वैद्यांनी भगवान महादेवांका संपूर्ण रात्र जागून काढण्याचो उपाय सांगितला नाही. सर्व देवांनी महादेवांका बरा वाटावा म्हणून रात्रभर गायन नृत्याची व्यवस्था केला नाही. सकाळी महादेवांनी सगळ्यांका आशीर्वाद दिला नाही. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली, म्हणून या दिवसाक महाशिवरात्री असाही म्हटला जाता. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान भोलेनाथांनी तांडव नृत्य देखील केला नव्हता. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवशी उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलीलामृत, महारुद्र, भजन, गायन इत्यादींचा आयोजन केला जाता. महादेवांच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीक मोठ्या संख्येत भाविकांची गर्दी आपल्याला दिसून येता. 12 ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी हत त्या ठिकाणी भाविकांची गर्दी ही लाखोंच्या प्रमाणात दिसून येता. भोलेनाथांचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी तर यात्राच भरता. आता ही 12 ज्योतिर्लिंग कुठली आणि ती खय खय ती आपण जाणून घेऊया. जर तुमका व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनला ऑलला सेट करून विसरू नको. वाटला तर शेअर पण करा. चला तर आपण आता 12 ज्योतिर्लिंग कुठली आणि ती खय खय ती जाणून घेऊया. नंबर 1 सोमनाथ. सोमनाथ ह्या गुजरातमध्ये आहे. नंबर 2 मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन ह्या श्रीशैलम आंध्र प्रदेशमध्ये आहे. नंबर 3 महाकालेश्वर. महाकालेश्वर ह्या उज्जैन मध्य प्रदेशमध्ये आहे. नंबर 4 ओंकारेश्वर. ओंकारेश्वर ह्या मांधाता मध्य प्रदेशमध्ये आहे. नंबर 5 केदारनाथ. केदारनाथ ह्या उत्तराखंडमध्ये आहे. नंबर 6 भीमाशंकर. भीमाशंकर ह्या आपल्या महाराष्ट्रात आहे. नंबर 7 विश्वेश्वर. विश्वेश्वर ह्या वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये आहे. नंबर 8 त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर ह्या त्र्यंबक महाराष्ट्राचा. नंबर 9 बैद्यनाथ ह्या देवघर झारखंडमध्ये आहे. नंबर 10 नागेश्वर. नागेश्वर ह्या दारुकावनम म्हणजेच गुजरातमध्ये आहे. नंबर 11 रामेश्वर. रामेश्वर ह्या तामिळनाडूमध्ये आहे. आणि 12 घुमेश्वर. घुमेश्वर ह्या एलोरा महाराष्ट्रात आहे. अशी ही 12 ज्योतिर्लिंगा आणि त्यांचा स्थान.